22 जुलैला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आहे आणि या निमित्ताने महसूल विभागाने राज्याच्या 288 विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची योजना तयार केली आहे आणि सेवा हमी कायद्याच्या सर्व सेवा छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानात आम्ही देणार आहोत। शेतकऱ्याचे पांधन रस्ते असतील, वृक्षारोपण असेल, महसूल खात्याच्या विविध सेवा असतील ते आम्ही देणार आहोत। राज्यातील सर्व मंत्री, पालकमंत्री आणि सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। या 22 जुलैच्या दिवशी आम्ही हा विचार करतो आहे की राज्यामध्ये जवळपास 10 लाख परिवारांना महसुली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि 22 जुलैला आम्ही या ठिकाणी राज्यामध्ये एक मोठा सेवा अभियान करणार आहोत। पांधन रस्त्याची काल तुम्ही नरखेड परिसरात पाहणी केली आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट करणारे हे पांधन रस्ते आहे। महाराष्ट्रात किती ठिकाणी असे रस्ते सुरू आहे, काय स्टेट आहे, निधीची तरतूद कशी होते? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना सुरुवात झाली आहे। एक 4-5 वर्षामध्ये राज्याचे प्रमुख पांधन रस्ते पूर्ण होतील। योजना सुरू झाली, यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत जे रस्ते अतिक्रमित होते या वर्षभरामध्ये या संपूर्ण पांधन रस्ते, वहिवाटीचे रस्ते, शेत रस्त्याचं अतिक्रमण कमी करणे, पूर्ववत करणे, दोन्ही बाजूंना झाडं लावून सीमांकन करणे आणि रस्त्यांना क्रमांक टाकणे ही मोहीम चालू आहे आणि सोबतच यावर्षी 1000 कोटी रुपये तरतूद मिळाली आहे।